तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी रमाकांत काकांना धमकी देत असते. रमाकांत काकांना वल्लरीने धमकी देताच ईश्वरीने वल्लरीचं थोबाड फोडलेलं असतं आणि वल्लरीचं खूप मोठं सत्य हे ईश्वरीच्या समोर आलेलं असतं. वल्लरीनेच दागिने आणि पैसे चोरल्याचं समोर येताच वल्लरीने सगळ्यांसमोर तिच्या सत्याचा खुलासा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे उदयकांतला पैसे आणि दागिने देण्यासाठी वल्लरीने इथे आता आजीचं जे लॉकर आहे त्याच्यामधून दागिने आणि पैसे चोरलेले असतात. उदयकांतला 20 लाख रुपये कॅश आणि 30 लाखाचे दागिने तिने तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, रमाकांत काका वल्लरीचा पाठलाग करतात आणि मोबाईलमध्ये वल्लरी उदयकांतला पैसे देतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. पण त्या व्हिडिओबद्दल वल्लरीला काहीही माहिती नसतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा वल्लरी घरी येते तेव्हा रमाकांत तिची विचारपूस करत असतात की तू कुठे गेली होतीस. तेव्हा इथे आता वल्लरी त्यांना काही व्यवस्थित उत्तर देत नाही. ती म्हणत असते, मी कशाला तुम्हाला सांगू मी कुठे गेले होते आणि कुठे नाही ते. मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला काही बांधील नाही आहे. माझा नवरा तुमची हाजी हाजी करत असेल पण ती अपेक्षा तुम्ही माझ्याकडून करू नका, असं सुद्धा वल्लरी रमाकांतला म्हणते. तो म्हणतो, अगं मी फक्त तुला विचारलं एवढ्या रात्री कुठे गेली होतीस. बरं काही हरकत नाही, माझ्यासाठी थोडा चहा करतेस का. तेव्हा ती म्हणते, अनिता आली ना थोड्या वेळाने की तिला चहा करायला सांगा. हे चहा वगैरे करून देणं ही नाटकं माझ्यासमोर करू नका, कळलं का. मी काही नोकर नाही आहे तुमची, असं सुद्धा इथे आता वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रमाकांत काका म्हणतात की ही वल्लरी इतकी विचित्र वागायला का बरं लागली. आणि रमाकांत काकांना एक महत्त्वाची गोष्ट समजलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे 20 वर्षांपूर्वी इथे आता सुप्रिया, रमाकांत काका आणि इथे सात्विका यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी दुसरी तिसरी कुडी नसून ती आता आहे वल्लरी, हे रमाकांत काकांना कळलेलं असतं. पण ही गोष्ट त्यांना अर्णव आणि ईश्वरीला सांगायची असते की इथे जी काही वल्लरी आहे ना ती आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, आपलं घर पोखरण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट त्यांना सांगायची असते. पण अर्णव ईश्वरी आता मोठ्या कामामध्ये बिझी असतात. सात्विक फॅशनचा चांगल्या मालाचा टेम्पो जो हायजॅक करण्यात आलेला असतो विरोधकांनी, तो टेम्पो अर्णव ईश्वरीने योग्य वेळेवरती शोधून काढत इथे आता मीडियासमोर तो माल वगैरे दाखवलेला असतो. आणि त्यांचे जे आता क्लायंट असतात ना मिस्टर कुलकर्णी, त्यांनासुद्धा सांगितलेलं असतं की आमचा टेम्पो कुणीतरी हायजॅक केला होता आणि तुमच्यापर्यंत कुणीतरी खूपच वाईट माल पाठवला होता, हे सुद्धा आता अर्णव म्हणतो. तेव्हा इथे आता कुलकर्णी यांनी माल बघितल्यानंतर सात्विक फॅशनचा माल हा खूपच जास्त चांगल्या दर्जाचा असतो. फॅब्रिक ते कापड खूपच जास्त छान असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की आम्ही आत्तापर्यंत कधीही कुठल्याही क्लायंटला इथे आता चुकीचा माल दिलेला नाही आहे, वाईट माल दिलेला नाही आहे. आमची क्वालिटी चांगली असते म्हणून तर क्लायंट आमच्याकडून माल घेतात ना वर्षानुवर्ष. तेव्हा कुलकर्णी म्हणतात, मीडियासमोर जाहीर माफी मागतात अर्णवची की मला माफ करणं अर्णव राजशिर्के, मी आता मीडियासमोर सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागतो. तुमच्या कंपनीची जी बदनामी झाली, तुमच्यावरती जी मी केस केली आहे, मी आत्ताच्या आत्ता इथे मीडियासमोर सांगतो की मी मागे घेतोय. तेव्हा इथे मी तुमच्यावरती नको ते आरोप केले त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा अर्णव म्हणतो, इट्स ओके, तुम्हाला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. फक्त आपले एवढ्या वर्षाचे जुने संबंध आहेत, तुम्ही आमचे जवळचे क्लायंट आहात. तेव्हा असं काही घडलं तर प्लीज एकदा बोलायची संधी द्या, एकदा फक्त आमचं म्हणणं ऐकून घेत जा आणि त्याच्यानंतरच तुम्ही प्लीज रिॲक्ट करत जा. आता आपल्या बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं तर ट्रस्ट असतो. तो तुम्ही ट्रस्ट आमच्यावरती ठेवून बघा, असं इथे अर्णव सांगतो. तेव्हा इथे कुलकर्णी त्याचबरोबर मीडिया या सगळ्यांसमोर आता तो टेम्पो आणलेला असतो आणि खरं खोटं केलेलं असतं. त्यामुळे सात्विक फॅशनची झालेली बदनामी थांबलेली असते. अर्णवने स्वतःला इथे प्रूफ केलेलं असतं आणि आपली कंपनी खूपच चांगली आहे हे पुन्हा पुन्हा त्याने दाखवून दिलेलं असतं.
सर्व गोष्टी व्यवस्थित आता रुळावरती येत असतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता बदनामीसुद्धा थांबली आहे आणि त्याचबरोबर मालाचा टेम्पोसुद्धा सापडला। मग ज्या बदनामीमुळे इथे आता फूड अँड फॅशनमधून अर्णव ईश्वरीची आता एक्झिट झालेली असते, म्हणजे त्यांचं रिजेक्शन झालेलं असतं ना, ते आता रिजेक्शनसुद्धा मागे घ्यायला हवं। कारण बदनामी खरं तर मुद्दामून करण्यात आली होती, त्यांची काही चूक नव्हती। त्यांनी आता स्वतःला निर्दोष सिद्धसुद्धा केलेलं आहे। त्यासाठी इथे आता मामा म्हणतात की अर्णव, अरे आता तुम्ही लोक निर्दोष सिद्ध झालात ना, मग आता इथे फूड आणि फॅशनमध्ये सुद्धा तुमची एंट्री झालेली पाहिजे। तेव्हा इथे आकाश म्हणतो, काळजी करू नको दादा, जी काही आता प्रोसिजर असते ना रजिस्ट्रेशनची, ती संपूर्ण प्रोसिजर मी पूर्ण केलेली आहे। त्या लोकांचा फक्त आपल्याला आता मेल यायला हवा अप्रूव्ह झाल्याचं। तेव्हा इथे आता नुसता मेल करण्यात आलेला नसतो, तर स्वतः त्या आता म्हणजे जो शो ज्यांनी काढलेला आहे फूड अँड फॅशन, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याचे ओनर स्वतः आता आलेले असतात अर्णव राजे शिर्केला भेटायला स्वतः, आणि ते बुके वगैरे घेऊन आलेले असतात आणि म्हणतात की तुमची एवढी मोठी कंपनी, एवढे मोठे बिझनेसमन मिस्टर अर्णव राज शिर्के आणि त्यांची वाईफ मिसेस ईश्वरी राज शिर्के, सॉरी आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला रिजेक्शन दिलं होतं, पण खरं तर परिस्थितीच तशी निर्माण झाली होती। आम्हाला इथे हा कार्यक्रम लोकांच्या मनोरंजनासाठी आणि त्याचबरोबर स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा काढायचा आहे, पण म्हणून इथे आधीच वाईट इमेज नको आणि त्यासाठीच आम्ही इथे आधी तुम्हाला रिजेक्ट केलं होतं। मॅनेजमेंटचा तो निर्णय होता, पण आता इथे तुम्ही स्वतःला प्रूफ केले, तुमची काही चूक नाही हे तुम्ही सिद्ध केले, त्यामुळे आता आम्ही तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतोय। तुम्ही इथे सिलेक्ट झाला आहात हे आता ठरलेलं असतं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी या समोर आल्यानंतर अर्णव ईश्वरी बरोबरच घरातल्या सर्व लोकांना खूप जास्त आनंद हा झालेला असतो। आणि त्यांना आनंद झाल्यानंतर घरातले सर्व आजी, त्याचबरोबर रमाकांत काका, मामा, सगळ्यांना आनंद झालेला असतो। मात्र नम्रता आणि वल्लरी या दोघींना अजिबात आनंद होत नाही, दोघीही तोंड पाडून आता बसलेले असतात। तेव्हा इथे ईश्वरी तर जाते, नम्रताला मिठी मारते, नम्रता तिला हाताला धरते आणि बाजूला करते आणि म्हणते की ठीक आहे, असू दे, बरं झालं तुझं सिलेक्शन झालं, पण आपण दोघीजणी तिथे बहिणी बहिणी म्हणून नाही, तर एकमेकींच्या स्पर्धक म्हणून जाणार आहोत, एकमेकींच्या विरोधक म्हणून जाणार आहोत। तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं तिथे जाणार आहोत ना, मग तू इथेच कशाला मला तुझ्यापासून दूर करतेस, घरी तर आपण बहिणीच असणार आहोत ना, आणि जावा। तेव्हा इथे नम्रता आता गप्प बसते आणि म्हणते, काहीही असलं तरी जिंकणार आम्हीच, मी आणि आकाश आम्ही दोघेजण जिंकणार। ईश्वरी म्हणते, ऑल द बेस्ट, तुम्ही जिंकलात काय आम्ही जिंकलो काय, मला समानच आनंद होणार आहे, कारण दोन्ही जोड्या आपल्या घरासाठी आपल्या बिझनेससाठीच तर उतरल्यात ना या रिंगणामध्ये, आणि तशीही ही आयडिया मला सुचली होती, हे तू विसरू नको ताई, असं इथे वल्लरीला आणि नम्रताला ईश्वरी आता आठवण करून देते। तेव्हा इथे रमाकांत काकांना खूप दिवस एक गोष्ट अर्णव ईश्वरीला सांगायची असते, त्याच्या मनामध्ये आता खूप काही असतं जे बोलायचं असतं, पण ते बोलत नसतात, त्यांच्यामध्ये आणि वल्लरीमध्ये बोलणं झालेलं असतं। तेव्हा इथे रमाकांत काका वल्लरीला म्हणतात की वल्लरी, तू उदयकांतला भेटायला का गेली होतीस? तेव्हा वल्लरी म्हणते, का मी भेटायला गेले हे तुला कसं कळलं रे, तू काय माझा पाठलाग करत होतास की काय? तो म्हणतो की मी काय केलं आणि काय नाही ते नको मला विचारू, तू मला सांग की तू उदयकांतला भेटायला गेली होतीस का, त्याला इतके पैसे 50 लाख रुपये तू का म्हणून दिलेस, आणि 20 वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकारामध्ये तू सुद्धा इन्वॉल्ड आहे असं कळलं। ईश्वरीवरती हल्ला करणारी तू, आणि मी तुला आजीच्या लॉकरमधून पैसे चोरताना पण बघितलं, याचा अर्थ काय होतो वल्लरी, जरा मला सांगशील का? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, या घरामध्ये परत आलात ना, तोंड बंद ठेवायचं, कळलं ना? तुमचा मुलगा अर्णव अजूनही तुम्हाला इज्जत देत नाही, त्यामुळे तुम्हाला अजून जर पाण उतारा करून घ्यायचा असेल तर तुम्ही बोलाल, नाहीतर हे तोंड आहे ना ते बंद ठेवा। हे बघा रमाकांत भाऊजी, तुम्हाला तुमचा मुलगा जिवंत हवाय ना, तुम्हाला कळलंच असेल आत्तापर्यंत मी काय काय केलंय ते, कळलं ना तुम्हाला? उदयकांत बरोबर आमचं बोलणं ऐकलंत ना तुम्ही, मग आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल ना,
की मी काय काय करू शकते. तुमचा मुलगा अर्णव आणि तुमची ती मुलगी अंजली आणि तिची मुलगी ती आता लहान मुलगी, सगळेजण तुम्हाला जिवंत बघायचे आहेत ना. कन्नूला, अंजलीला, अर्णवला आणि ती तुमची लाडकी सून ईश्वरी, सगळेजण जिवंत बघायचे आहेत ना तुम्हाला. जर तुम्ही माझ्या विरोधात गेलात, जर तुम्ही मला काही बोलात, पोलिसांमध्ये गेलात, माझ्यापेक्षा वाईट तुम्हाला दुसरे कुणीही मिळणार नाही. आणि असं समजू नका जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा मी गप्प बसेन. मी अर्णवला मारून टाकेन. त्यामुळे अर्णव जर तुम्हाला आता जिवंत हवा असेल ना, तर तुम्ही त्याला सगळं सत्य सांगा. कळलं का. तिने धमकी दिलेली असते रमाकांत काकांना की जर अर्णवला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या कुटुंबापैकी तुम्हाला कुणीही जिवंत दिसणार नाही. त्यामुळे तोंड आणि डोळे दोन्हीही बंद ठेवायचं. कळलं का. त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. तेव्हा इथे आता अर्णवचे बाबा त्याला म्हणत असतात की अर्णव बाळा, चिंटू, खूप दिवस मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं रे. तेव्हा ती म्हणतो की बोला, काय बोलायचं आहे. ईश्वरी म्हणते बाबा बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला. तर 20 वर्षांपूर्वी तुझ्या आईच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामध्ये खरं तर मला सगळं काही तुला सांगायचं आहे. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि म्हणते अरे वा, खूपच जास्त गोष्टी आणि गप्पा रंगल्यात वाटते इथे. मायलेकांमध्ये सुद्धा चांगलं बोलणं सुरू आहे नाही का. तेव्हा इथे वल्लरी आल्यानंतर लगेच ईश्वरी म्हणते बाबा ते सगळं जाऊ दे, आधी तुम्ही बोला ना, काय बोलताय तुम्ही. तेव्हा इथे रमाकांत काका म्हणतात नाही बाळा जाऊ दे, तुम्ही सुद्धा थकला असाल ना, एवढं मला काही महत्त्वाचं बोलायचं नव्हतं, आपण नंतर बोलू. आणि आता इथे काहीही न बोलता रमाकांत काका आपल्या रूममध्ये निघून जातात. आणि रूममध्ये गेल्यानंतर इथे आता रमाकांत काका खूप जास्त विचारात असतात. आणि तेव्हा तिथे आता ईश्वरी म्हणते की वल्लरी मामी आल्यानंतर बाबा असे अचानक गप्प का झाले, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा इथे वल्लरी लगेच तरातरा रमाकांतच्या रूममध्ये जाते, दरवाजा नॉक करते आणि म्हणते येऊ का. तेव्हा ते म्हणतात ये. आता काय झालं, आता काय बोलायचं आहे तुला. तेव्हा वल्लरी म्हणत असते रमाकांत, आता काय बोलत होतास रे तू 20 वर्षांपूर्वीचं अर्णव समोर, सांग ना. 20 वर्ष झाली ना त्या गोष्टीला, जुनी झाली ना ती गोष्टी, मग का सारखी सारखी ती गोष्ट तुम्ही उरकत काढत असता. का तुम्हाला मेलेल्या माणसांची आठवण सारखी सारखी काढायची आहे. तुम्हाला सारख्या सारख्या त्याच गोष्टी उरकायची काही सवय आहे का. तेव्हा इथे आता लगेच ईश्वरी तिथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा रमाकांत काका म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झाले वल्लरी, तुझ्यामुळे माझ्या बायकोने आत्महत्या केली, तुझ्यामुळे इथे माझ्या सात्विकाचा जीव गेला, सुप्रियाचं, ईश्वरीच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मी माझ्या मुलांना सोडून गेलो, मी वनवासात राहिलो 20 वर्ष आणि आता मी माझ्या कुटुंबात परत आलो आहे. पण तरीसुद्धा तुझी कारस्थानं काही थांबत नाही. तू माझ्या सुनेला, ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न केलास, बरोबर ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते कळलं का सगळं तुम्हाला, कळलं ना. पण आता हे तोंड बंद ठेवायचं. जर कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न केलात तर अर्णव काही तुम्हाला जिवंत दिसणार नाही. तेव्हा हे बोलणं आता ऐकलेलं असतं ते म्हणजे ईश्वरीने. ईश्वरी म्हणते मामी काय म्हणालात तुम्ही, अर्णव सर आम्हाला जिवंत दिसणार नाही असं म्हणालात तुम्ही. तेव्हा इथे अर्णव सरांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही असं ईश्वरी म्हणते. वल्लरी म्हणते चल चल चालते हो इथून, चल, जास्त कौतुक नको सांगू मला. तेव्हा ती जोरदार आता वल्लरीच्या थोबाडीत देते, अगदी जोरदार. आणि इथे ईश्वरी म्हणते कसं वाटलं आता तुम्हाला, बरं वाटलं असेल ना, दुसऱ्याही थोबाडीत देऊ कुठे आणि काय बोलायचं हे साधं कळत नाही का तुम्हाला. तेव्हा इथे आता माझ्या बाबांना धमकी देताय तुम्ही, म्हणजे 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हीच गुन्हेगार होतात. आणि आता ईश्वरीवरती हल्लासुद्धा तुम्हीच केलात ना, माझ्यावरती हल्लासुद्धा तुम्हीच केलात. आणि त्याचबरोबर 20 वर्षांपूर्वीची गुन्हेगारसुद्धा आता समोर आलेली असते. तर प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता ईश्वरीने वल्लरीचं थोबाड चांगलंच फोडलेलं असतं. ती रमाकांत काकांना धमकी देत असते, माझ्याबद्दलचं सत्य जर तुम्ही अर्णवला किंवा ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न केलात तर मी अर्णवला जिवंत ठेवणार नाही, हा तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत भेटणार नाही असं वल्लरी रमाकांतला म्हणत असतानाच ईश्वरी म्हणते मामी तुमची हिंमत कशी झाली होय बोलायची, लाज नाही वाटत तुम्हाला. घरातला करता धरता ज्याने इतक्या कष्टाने लहान वयामध्ये एवढं मोठं एम्पायर उभं केलं त्याच्या जीवावरती उठणार तुम्ही स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी.
चोरीसुद्धा दागिन्यांची आणि पैशांची तुम्हीच केलीत ना? आणि ईश्वरी वल्लरीला ओढत ताणत आता सर्वांसमोर बाहेर नेते आणि वल्लरीने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची आता ती साक्ष देते आणि रमाकांतला आणि इथे अर्णवच्या जीवावरती उठणाऱ्या ह्या वल्लरीचा सर्व घरातल्या लोकांसमोर पर्दाफाश करते.